नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही रेशनिंग घेत असाल तर पुरवठा विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। जर तुम्ही रेशनिंग घेत असाल तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणं हे बंधनकारक आहे। म्हणजे आपल्या रेशनिंग दुकानामध्ये जाऊन ही के-वाय-सी आपल्याला करावायची आहे। जर के-वाय-सी केली नाही तर आपल्याला धान्य हे भेटणार नाही आहे। म्हणजे जे बनावट ग्राहक असतील किंवा मृत झालेले व्यक्ती असतील त्यांच्यासाठी ही के-वाय-सी या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामध्ये रेशनिंगसाठी आता ई-के-वाय-सी बनावट ग्राहकांना बसणार चाप। कार्डधारकाच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन करावे लागणार आधार लिंक। म्हणजे राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-के-वाय-सी करणे बंधनकारक केलेले आहे। त्यातून बनावट तसेच मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा आहे। के-वाय-सी करताना कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे। दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांचे ई-के-वाय-सी युद्धपातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आलेले आहेत। आपल्या कार्डवरती जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्य आणि त्यांचे आधार कार्ड घेऊन हे आपल्याला रेशन दुकानामध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी आपण अंगठा देऊन किंवा आपले डोळे स्कॅन करून ही के-वाय-सी त्या ठिकाणी करू शकतो। ही के-वाय-सी केल्यानंतरच ज्या सदस्यांची कार्डमधील जेवढे सदस्य आहेत त्यांची के-वाय-सी होईल त्या सदस्यांना धान्य वितरित होणार आहे। ज्या व्यक्तींची के-वाय-सी होणार नाही त्या व्यक्तींचं धान्य त्या कुटुंबाला त्या ठिकाणी भेटणार नाही आहे असा पुरवठा विभागाने हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। मित्रांनो, तर लवकरात लवकर आपण आपल्या रेशनिंग दुकानामध्ये जाऊन आपली के-वाय-सी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे। अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।